हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. माझं नाव आहे दिनेश. मागच्या क्लासेसमध्ये आपण कव्हर केलेलं होतं किंगडम फंगीचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते, त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते, काय आहे त्याचे रिप्रोडक्शन कसं होतं, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचे कोणत्या टाईपचे न्यूट्रिशन ते प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये, असे काही पॉईंट्स आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते. तर आज आपण बघणार आहोत याच किंगडमचे काही ग्रुप्स पडलेले आहेत, काही फायलम्स आहेत, त्यांच्या बाबतीत आज आपण अभ्यासणार आहोत. तर मी हे टेबल यासाठी बनवलेलं आहे की तुम्हाला हे कम्पॅरेटिव्ह स्टडी आलं पाहिजे. म्हणजे याच्यापासून कशा प्रकारे डिफरन्शिएट करण्यात आलेला आहे, याचे काय अलग कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि याचे काय अलग कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर हे तुम्हाला थोडं लक्षात यावं यासाठी हे थोडं मी टेबलच्या फॉर्मॅटमध्ये बनवलेलं आहे. ठीक आहे, तर चला सुरू करू. तर याचे काही कशाच्या बेसिसवरती यांना डिफरन्शिएट करण्यात आलेलं आहे, कशाच्या बेसिसवरती यांचे कॅरेक्टर म्हणजे अलग अलग ग्रुप पाडण्यात आलेले आहेत. तर याचे काही कारण होते, जसे की हे कशा प्रकारचे स्पोर्स फॉर्मेशन करतात. स्पोर्स म्हणजे कोणते, सेक्शुअल स्पोर्स असतील प्रेझेंट, असेक्शुअल स्पोर्स प्रेझेंट असतील, किंवा यांचे जे मायसेलियम आहे सेप्टेड आहे की असेप्टेड आहे, पुढे गेलं सेप्टेड आहे की असेप्टेड आहे, असे काही कॅरेक्टरिस्टिक्स धरून यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वाटण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर यातला पहिला जो ग्रुप आहे, पहिला जो फायलम आहे तो आहे फायकोमायसिडीज. आता फायकोमायसिडीज या नावावरून तुम्ही काय अंदाजा लावू शकता, याची PHY हा एक वर्ड आहे. तर याचा अर्थ होतो फाय जेव्हा कधी तुम्हाला दिसला, फायकोबायंट असे जर काही शब्द आले तर असं समजायचा की त्याच्यामध्ये प्लांटचा इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा प्लांटच्या बाबतीत काहीतरी आहे बा, किंवा प्लांटशी काही रिलेटेड आहे. तर याच्यामध्ये काय आहे, तर फायकोमायसिडीज हे या फायलमचे जे मेंबर्स आहेत, जे फंगी आहेत, ते प्लांट्सवरती पॅरासाइट आहेत, प्लांटवरती पॅरासाइट म्हणून आहेत. तर यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स बघून घेऊ आपण कोणकोणते आहेत. तर यांना कॉमनली अल्गल फंगी म्हणतात. अल्गल फंगी म्हणजे तेच म्हणून यांना अल्गल फंगी म्हणतात. प्लांटशी रिलेटेड आहे, प्लांटवरती जे पॅरासायटिक आहेत प्लांटच्या वरती, जसे की अल्ब्युगो झालं, हे प्लांटवरती पॅरासायटिक आहे. तर बघून घ्यायचे कॅरेक्टरिस्टिक्स काय. तर याचा जो मायसेलियम आहे तो असेप्टेड आहे. मी कालच सांगितलं होतं असेप्टेड आणि सेप्टेडमध्ये फरक काय आहे. जर तुम्ही डायरेक्ट या लेक्चरमध्ये आला असाल तर प्लीज याच्या पहिलेचं लेक्चर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला फंगीचे काही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात राहतील आणि तुम्हाला या लेक्चरमध्ये अडचण जाणार नाही. ठीक आहे, मायसेलियम काय आहे, असेप्टेड आहे. असेप्टेड म्हणजे तेच बाउंड्री प्रेझेंट नाही आहे दोन न्यूक्लियाच्या मधामध्ये. ठीक आहे, पॅरासाइटल प्लांट याचं आता याचे हे कशा टाईपचे फंगी आहेत हे बघू. हे तर हे पॅरासाइट आहेत प्लांटवरती, काही डिकम्पोजर सुद्धा आहेत, काही ॲक्वेटिक हॅबिटॅटमध्ये प्रेझेंट असतात, म्हणून यांना फायकोमायसिडीज सुद्धा म्हटलेलं आलेलं आहे. याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते बघू. तर याच्यामध्ये येतात म्युकोर, अल्ब्युगो, रायझोपस असे काही एक्झाम्पल येतात. आपल्याकडे अल्ब्युगो आहे, मी तुम्हाला दाखवतो. अल्ब्युगो हा काय आहे, तर हा मस्टर्डवरती पॅरासाइट आहे. आय होप तुम्हाला हे दिसत असेल. हे जे व्हाईटिश जे स्पॉट आहेत ना, तो आहे अल्ब्युगो. हे फंगी आहे. या प्लांटचं नाव नाही माहीत मला, सायंटिफिक नाव नाही माहीत, बट हे आपल्याला कुठेही लोकली तुम्हाला मिळून जाईल. चवडीच्या भाजीवरती किंवा राजिऱ्याच्या भाजीवरती हे पॅरासाइट असतात, हे फंगी. आय होप तुम्हाला दिसलं असेल. ठीक आहे, व्हाईट स्पॉट्स प्रेझेंट असतात. तर हा झाला अल्ब्युगो. ठीक आहे, तर जो नेक्स्ट फायलम आहे तो आहे ॲस्कोमायसिडीज. हा तुम्हाला समजला ना, अल्गल फंगी आहे, मायसेलियम असेप्टेड आहे, पॅरासाइटिक ऑन प्लांट आहे, डिकम्पोजर्स आहेत, आणि याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते लक्षात ठेवा. अल्ब्युगो काय आहे, तर प्लांटवरती पॅरासाइट आहे, हा लक्षात ठेवा. अल्ब्युगो म्हणून तुम्हाला आता दाखवले आहे, व्हाईटिश स्पॉट्स प्रेझेंट असतात. आणि जो ॲस्कोमायसिडीज आहे त्याला कॉमनली म्हणतात सॅक फंगी. आता सॅक फंगी काय म्हणतात, का बरं म्हणतात, तर मी हे तुम्हाला शेवटी सांगेन. पहिले जे कॅरेक्टरिस्टिक्स बघून घेऊ. तर यांच्यामध्ये दोन्ही टाईपचे रिप्रोडक्शन प्रेझेंट असते, असेक्शुअल आणि सेक्शुअल, दोन्ही टाईपचं रिप्रोडक्शन यांच्यामध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे, यांचे जे मायसेलियम आहे ते आहे ब्रांच्ड आणि सेप्टेड आहे. सेप्टेड म्हणजे तेच दोन न्यूक्लियाच्या मधामध्ये बाउंड्री प्रेझेंट आहे, सेप्टम प्रेझेंट आहे, म्हणून यांची जे हायफे आहेत ते आहेत सेप्टेड. ब्रांच राहतील, असे वेगवेगळे ब्रांच प्रेझेंट राहिलेले यांच्यामध्ये, फांद्या असं म्हणू शकता तुम्ही. काय आहेत नेचरमध्ये, तर हे ॲज अ डिकम्पोजर म्हणून आहेत, ॲज अ पॅरासाइट म्हणून आहेत. हे सुद्धा पॅरासाइट आहेत, हे सुद्धा पॅरासाइट होते. कार्पोरोफिलस, आता ही नवीन टर्म आली असेल तुमच्यासाठी.
कार्पोरोफिलस म्हणजे काय, तर अशा टाईपची फंगी जी डंगवरती, काऊ डंग वगैरे झालं नाही का, जे म्हणजे जो स्टूल वगैरे आहे काऊचा, शेण आहे बैलाचा किंवा काऊचा, अशा टाईपच्या फिकल मॅटरवरती जे ग्रो होतात, ज्या टाईपची फंगी ग्रो होते ते आहेत कॉप्रोफिलस अशा टाईपची फंगी असते, जी गाईच्या किंवा बैलाच्या किंवा कुठल्याही प्रकारच्या जनावरांच्या शेणावरती ग्रो होते. ठीक आहे. कॉप्रोफिलस झाली फंगी. ॲडिबल फंगी काय आहे, ॲडिबल फंगी आहे, त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, जसे की मॉरल्स झाले, ट्रफल्स झाले, हे एक्झाम्पल्स आहेत फंगीचे, जे की खाण्याजोगती आहेत, न्यूट्रिशियस असतात, खूप सारे विटॅमिन्स, प्रोटीन्स आणि जे इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत यांची सुद्धा यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात राहतात. मशरूम्स खायला पाहिजेत तसं तर. ठीक आहे. मॉरल्स आणि ट्रफल्स हे काही एडिबल फंगी आहेत, एडिबल मशरूम्स वगैरे पकडून घ्या तुम्ही. न्यूरोस्पोरा हा एक खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. न्यूरोस्पोरा जो आहे हा जेनेटिक स्टडीजमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. याच्यावरती जे काही जेनेटिक स्टडीज आहेत, काही बायोकेमिकल ज्या रिसर्च आहेत ते ह्याच्यावरती, कारण हा एक आयडियल ऑर्गॅनिझम्स आहे, याच्यावरती स्टडी करायला इझी जाते आणि एक इफेक्टिव्ह स्टडी होते. म्हणून न्यूरोस्पोरा हे जेनेटिक स्टडीमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ठीक आहे. तर कोणतं झालं, ॲस्कोमॅसिडिस झालं. सॅक फंगी आहे, याला कॉमनली सॅक फंगी म्हणतात. मायसेलियम प्रेझेंट आहे. मायसेलियम कशा प्रकारचा आहे, ब्रांच्ड आहे, सेप्टेड आहे. नेचरमध्ये कसे प्रेझेंट आहेत, ॲज अ डिकम्पोजर म्हणून प्रेझेंट आहेत. पॅरासिटिक आहेत. कॉप्रोफिलस आहेत, शेणावरती ग्रो होतात. एडिबल फंगी कोणकोणते आहेत, मॉरल्स आणि ट्रफल्स अशा काही एडिबल फंगी यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. न्यूरोस्पोरा हा एक एक्झाम्पल, खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. कशामध्ये मदत करतं, जेनेटिक स्टडीज आणि बायोकेमिकल रिसर्चमध्ये, अशा टाईपच्या याच्यामध्ये हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ठीक आहे. 2 झाले आपले आतापर्यंत. आता जो तिसरा आहे तो आहे बॅसिडिओमायसिटीज. ॲस्कोमॅटिसचा सॅक फंगीचा मी सांगितलं नाही. तर यांच्यामध्ये काय होते, एक सॅक लाईक स्ट्रक्चर फॉर्म होते जेव्हा रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर फॉर्म होते नाही का, असं सॅक लाईक स्ट्रक्चर फॉर्म होते. तर ह्या सॅक लाईक स्ट्रक्चरमध्ये काय होतं, यांचे जे सेक्शुअल स्पोर्स आहेत ते स्पोर्स या सॅक लाईक स्ट्रक्चरमध्ये फॉर्म होतात. ठीक आहे. सेक्शुअल स्पोर्स यांचे या सॅक लाईक स्ट्रक्चरमध्ये फॉर्म होतात, म्हणून यांना सॅक फंगी म्हणण्यात येते. काय ते तुम्हाला हे विचारणार तर नाही, बट ॲज अ जनरल नॉलेज म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. का बरं म्हणतात, कारण यांचे जो सेक्शुअल स्पोर्स आहेत ते एका सॅक लाईक स्ट्रक्चरमध्ये फॉर्म होत असतात. ठीक आहे. सॅक लाईक स्ट्रक्चर. आणि याचं तसं सेम कारण आहे, एक क्लब फंगी म्हणून आहे, याला कॉमनली ॲज अ क्लब फंगी म्हणतात. क्लब फंगी का बरं म्हणतात, तर यांच्यामध्ये मशरूम्स येतात, खूप सारे एडिबल पॉयझनस मशरूम यांच्यामध्ये येतात. तर तुम्हाला मशरूमचा एक कॉमनली स्ट्रक्चर तर तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे. आता हा लेट सपोज एक मशरूम आहे, तर याला क्लब फंगी का बरं म्हणतात, कारण ह्या अम्ब्रेला लाईक स्ट्रक्चरमुळे. कारण याचा जो सेंटर आहे तो खूप थिक असतो आणि ज्यांचे जे एंड्स आहेत तिथपर्यंत तो नॅरोवर येत असतो. तर अशा स्ट्रक्चरला म्हणतात क्लब लाईक स्ट्रक्चर. तर म्हणूनच याच्यावरूनच याचं नाव पाडण्यात आलेलं आहे, एक कॉमन नेम देण्यात आलं आहे, क्लब फंगी. ठीक आहे. समजलं. हे सुद्धा तुम्हाला सिलेबसमध्ये तर नाही की का रिझन आहे बरं, का बरं याला क्लब फंगी म्हणतात. ॲज अ जनरल नॉलेज म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ब्रांच फंगी झाली. हे कशी फंगी आहे, ब्रांच्ड आहे. याचे जे हायफे जे आहेत ते सेप्टेड आहेत, सेप्टेड टाईपचे आहेत. आणि यांच्यामध्ये जे खाण्याजोगती मशरूम्स आहेत, केकोडे आहेत, ते झाले अगॅरिकस वगैरे, हे एडिबल आहेत. अगॅरिकस म्हणजे एक व्हाईटिश बटन सारखा स्ट्रक्चर असतो, व्हाईटिश बटन सारखा. तुम्ही जर इंटरनेटवरती पाहाल तर हे खूप न्यूट्रिशियस वगैरे असतात. एडिबल फंगी आहेत, ते खूप मोठ्या प्रमाणात हे खाल्लं जातं. पक्षी यांच्यामध्ये अजून काही, आता एडिबल फंगी तर यांच्यामध्ये झालेच, बट काही असे सुद्धा फंगी आहेत जे पॉयझनस आहेत, हार्मफुल आहेत. त्यांच्यामध्ये येतात पक्सिनियासारखे, जे हार्मफुल आहेत प्लांट्सला आणि ॲनिमल्सला सुद्धा. तर हार्मफुल फंगीमध्ये आपण हा एक्झाम्पल सुद्धा बघितला होता, पक्सिनिया. आणि युजफुल फंगीमध्ये तुम्ही हे अगॅरिकस वगैरे लक्षात ठेवू शकता, जे खाण्याजोगती आहे. पुन्हा याच्यामध्ये कोणते येतात, युजफुलमध्येच मॉरल्स आणि ट्रफल्स हे काही युजफुल आणि एडिबल फंगी आहेत ह्युमनसाठी. तर ठीक आहे. याच्यामध्ये काय बघितलं आपण, क्लब फंगी आहे, ब्रांच्ड आहे, सेप्टेड आहे,
एडिबल फंगी जे आहेत ते अगॅरिकस मशरूम्स आहेत, काही पॉयझनस मशरूम्स आहेत, हार्मफुल मशरूम्स आहेत, ते त्याच्यापैकी एक आहे ते पक्सिनिया. आणि याच्यानंतरचा जो नेक्स्ट फायलम आहे तो खूप छोटासा आहे, याचे काही जास्त इम्पॉर्टन्स आपल्याला आहेत नाही. या फायलममध्ये काय होता तर याला इम्परफेक्ट फंगी म्हणतात. इम्परफेक्ट फंगी का बरं, तर याचे खूप सारे स्टेजेस वगैरे जे आहेत ते अब्सेंट आहेत आणि खूप म्हणजे काय म्हणू शकतो तेवढं जास्त इम्पॉर्टंट आहे ना आपल्यासाठी. खूप इम्परफेक्ट फंगी म्हणतात त्याला, म्हणूनच खूप सारे याच्यामध्ये स्टेजेस मिसिंग असतात. यांच्यामध्ये फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट राहते आणि फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन यांच्यामध्ये प्रेझेंट राहणार नाही. ठीक आहे. हे झाली एक स्पेशालिटी ड्यूटेरोमायसिटीची, फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन यांच्यामध्ये प्रेझेंट राहणार. याचे काही एक्झाम्पल्स आहेत अल्टरनेरिया आणि कलेक्टोट्रायकम. कलेक्टोट्रायकमच्या वरती मी तुम्हाला एक फॅक्ट सांगतो. कलेक्टोट्रायकम काय करते तर तुम्ही शुगर केन वगैरे खाल्ल्या असाल, ठीक आहे. शुगर केन खाल्ल्या असालच तुम्ही कधी ना कधी. शुगर केन म्हणजे ऊस नाही का, कधी ना कधी खाल्ल्या असाल. जर तुम्ही कधी घरी आणला त्याला तर आणि त्याला जर फोडल्या असेल तर 2 जर तुकडे गेल्या तर कोणकोणत्या शुगर केनमध्ये काय असते, असं लाल अंदर लाल स्ट्रक्चर फॉर्म होते आणि त्याच्यातून जास्त रस सुद्धा निघत नाही. एक लाल कलरचं स्ट्रक्चर म्हणजे थोडं इन्फेक्ट झाल्यासारखं, तर ते लाल कलरचं स्ट्रक्चर आहे कलेक्टोट्रायकम. हा शुगर केनला इन्फेक्ट करतो आणि त्याची जी इल्ड जे आहे त्याचं प्रोडक्शन जे आहे ते खूप कमी होते याच्यामुळे. कशामुळे तर कलेक्टोट्रायकममुळे. हे तुम्हाला नीटमध्ये वगैरे जर तुम्ही तयारी करत असाल तर हे तुम्हाला माहीत असायला हवं. एक जनरल इन्फॉर्मेशन आहे, पण जर तुम्हाला प्लेन 11वीस करायचे आहे तर तुम्हाला ॲज जनरल नॉलेज म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपण किती बघितले आतापर्यंत? 4 आहेत. 4 फायलम आपल्याला आहेत, फायकोमायसिटीज, ॲस्कोमायटिस, बॅसिडोमायसिटीज आणि ड्यूटेरोमायसिटीज. याची स्पेशालिटी काय आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट आहे फक्त. याची काय आहे तर एडिबल फंगी याच्यामध्ये प्रेझेंट आहेत आणि पॉयझनस फंगी दोन्ही याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. सेप्टेड हायफे आहेत, ब्रांच्ड आहेत आणि यांना क्लब फंगी सुद्धा म्हणतात बॅसिडोमायसिटीजला. ॲस्कोमायसिटीज झालं, याला सॅक फंगी म्हणतात. का म्हणतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मायसिलियम आहे, मायसिलिया कसा आहे? ब्रांच्ड आहे, सेप्टेड आहे. डिकम्पोजर्स आहेत, ॲज अ डिकम्पोजर्स प्रेझेंट आहेत नेचरमध्ये, ठीक आहे. कॉप्रोफिलस फंगी यांच्यामध्ये प्रेझेंट असतात, शेणावरती ग्रो होणारे. ॲडिबल फंगी यांच्यामध्ये आहेत मॉरल्स आणि ट्रफल्स. न्यूरोस्पोरा प्रेझेंट आहे. न्यूरोस्पोरा काय आहे तर जेनेटिक स्टडीजमध्ये मदत करतो, ठीक आहे. अल्गल फंगी आहे. फायकोमायसिटीज झाला. आता फायकोमायसिटीज घेऊ. फायकोमायसिटीजमध्ये काय असं एक स्पेशल जर तुम्ही पॉईंट लक्षात ठेवाल तर असं फायकोमायसिटीज असा फायलम आहे यांच्यापैकी की ज्याच्यामध्ये असेप्टेड फंगी प्रेझेंट आहे, असेप्टेड हायफे आहे त्यांच्यामध्ये. बाकी सर्वांमध्ये सेप्टेड हायफे आहे, याच्यामध्येच फक्त असेप्टेड हायफे प्रेझेंट आहेत आणि हे अनब्रांच्ड असतात. हे सुद्धा लक्षात ठेवून घ्या, तुमच्या सिलेबसमध्ये नाही, बट हे अनब्रांच्ड असतात आणि असेप्टेड असतात म्हणजे सिनोसायटिक असतात, ठीक आहे. एक्झाम्पल घेऊन घ्या, मिकोर, अल्बिगो, याचे न्यूरोस्पोरा आणि कोणतं मॉरल्स अँड ट्रफल्स. पुन्हा याच्यामध्ये पेनिसिलम वगैरे येतात, क्लॅव्हिसेप्स वगैरे येतात. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघून घ्या. तर ठीक आहे. याच्यानंतरचा जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे, आपण आता बघू असेल्युलर स्ट्रक्चर, जसे की व्हायरस वगैरे झाले. व्हायरस काय आहेत, प्रॉन्स काय आहेत, तर ते आता आपण बघू. सो नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत याच्यावरती तो आहे असेल्युलर स्ट्रक्चर्स, असेल्युलर ऑर्गनायझेशन्स, जे की 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये हे इन्क्लूड करण्यात आलेले नाही आहेत. तर यांना का पण इन्क्लूड केलेलं नाहीत तर पहिली गोष्ट म्हणजे हे असेल्युलर ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे यांच्यामध्ये प्रॉपर सेल प्रेझेंट नाहीत, हे प्रॉपर सेल नाहीत, म्हणून यांना 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये ॲड करण्यात आलेलं नाही. तर त्याच्यापैकी काही एक्झाम्पल आहेत, जसे की व्हायरस झाले. व्हायरसच्या डिस्कवरी बाबतीत जर मी थोडं तुम्हाला सांगायला गेलं तर हे व्हायरसेस जेव्हा डिस्कवर करताना काही सायंटिस्टनी याला टर्म दिली. व्हायरस ही टर्म एम बेजरनेक या सायंटिस्टने दिलेली आहे. तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये थोडं कन्फ्युजिंग देण्यात आलेलं आहे. काही बुक्समध्ये असं दिलं आहे की इव्हॅनोस्की या सायंटिस्टनी हे व्हायरस ही टर्म दिलेली आहे. कुठे असं लिहून ठेवलेलं आहे की लुईस पॉश्चरने दिलेली आहे. बट जर तुम्ही गुगल वगैरे कराल किंवा कुठेही चांगल्या पुस्तकात वगैरे जर पाहाल तर एम बेजरनेक हे सायंटिस्टने एक टर्म दिलेली आहे व्हायरसेस. तर हे कशावरून दिली चला हे बघू, याची स्टोरी काय आहे आपण, ठीक आहे. तर बेजरनेकने काय केलं, एक आता टोबॅकोचं जे लीफ आहे, लेट सपोज आता हे टोबॅकोचं एक लीफ आहे.
आता मला ठीक आहे. आता एक टोबॅकोचं लीफ आहे, याच्यावरती व्हायरसने इन्फेक्ट केलं आहे, टोबॅको मोझॅक व्हायरस. ठीक आहे. तर या बेजर्निक व्हायरसने काय केलं, याचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे या प्लांटला, त्याचं एक एक्स्ट्रॅक्ट बनवलं, एक लिक्विड बनवलं आणि त्या लिक्विडला काय केलं, एका हेल्दी लीफ वरती स्प्रे केला एक्स्ट्रॅक्ट बनवून. तर त्या लक्षात आलं की हा जो काही सबस्टन्सेस आहे याच्या अंदर, या एक्स्ट्रॅक्टच्या अंदर, तो या लीफला इन्फेक्ट करत आहे, पुन्हा याला रोगी बनवत आहे, याच्यामध्ये रोग निर्माण करत आहे. त्या सबस्टन्सला त्याने नाव दिलं व्हायरस, एक वेनम, पॉयझन म्हणून. तर अशा प्रकारे या व्हायरसला टर्म मिळाली. व्हायरस ही टर्म कोणी दिली, एम बेजर्निक यांनी दिलेली आहे हे टर्म. आणि अजून एक लाईन तुमच्या सिलेबसमध्ये आहे जिचं नाव आहे कॉन्टिजियम वायबम फ्लुइडम. काय आहे, कॉन्टेजियम वायबम फ्लुइडम. त्या एक्स्ट्रॅक्टला त्या नाव दिलं त्यांनी कॉन्टिजियम वायबम फ्लुइडम. बरोबर आहे. त्या एक्स्ट्रॅक्टला त्यांनी हे नाव दिलं कॉन्टिजियम वायबम फ्लुइडम. याचा अर्थ काय होतं, तर याचा अर्थ होता एक इन्फेक्शियस फ्लुइड, जो स्वतः तर रोगी आहे पण दुसऱ्याला सुद्धा तो रोगी बनवू शकतो, दुसऱ्याला सुद्धा तो इन्फेक्ट करू शकतो. अशा टाईपच्या फ्लुइडला त्यांना टर्म दिली कॉन्टेजियम वायबम फ्लुइडम. ठीक आहे. तर हा व्हायरसेस जो आहे तो खूप लहान स्ट्रक्चर आहे ॲज कम्पेअर टू बॅक्टेरिया वगैरे जर पकडला तर. आता बॅक्टेरिया काय करू, आता काही सायंटिस्टनी एक्झाम्पल केले, काही रिसर्च केले. तर हा जो व्हायरस आहे, आता समजा बॅक्टेरियल फिल्टर आहे. बॅक्टेरियल फिल्टर म्हणजे काय, तर याच्या थ्रू बॅक्टेरिया फिल्टर म्हणजे बॅक्टेरिया पास होऊ शकत नाही. आता इथून जर आपण बॅक्टेरियाचं सोल्युशन सोडलं तरी बॅक्टेरिया याच्या आरपार जाऊ शकणार नाही. बट व्हायरसेस एवढं लहान स्ट्रक्चर आहे की तो या बॅक्टेरियल फिल्टरच्या थ्रू सुद्धा क्रॉस करू शकतो. म्हणूनच जे काही रिसर्चमध्ये आढळण्यात आलं, त्यांच्यापैकी इव्हॅनोस्कीची हे रिसर्च होती की बॅक्टेरिया जे आहेत ते बॅक्टेरियल फिल्टरला क्रॉस करू शकतात. म्हणजे तुम्हाला एक मोठी कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा की जे व्हायरसेस जे आहेत ते असेल्युलर स्ट्रक्चर आहेत आणि बॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा वगैरे अशा स्ट्रक्चरपासून सुद्धा खूप लहान आहेत. ठीक आहे. आता व्हायरसची मग एक नवीन व्हायरोलॉजी अशी ब्रांच तयार झाली. त्याच्यामध्ये काय करण्यात आलं की निवड व्हायरसचा स्टडी करायचा. व्हायरस एक अट्रॅक्शन झालं होतं सायंटिस्टसाठी. तर असेच काही सायंटिस्ट होते, त्यांच्यापैकी होते एक स्टॅनली म्हणून. स्टॅनली हे सायंटिस्ट होते. यांनी काय केलं, तर यांनी सांगितलं की व्हायरस जे आहे ते एक प्रोटिनेशियस स्ट्रक्चर आहे आणि त्याला आपण क्रिस्टल फॉर्ममध्ये बनवू शकतो बा, म्हणून त्यांना क्रिस्टलाइज करू शकतं. यांनी काय केलं, क्रिस्टलाइज आणि काय सांगितलं, प्रोटिनियस स्ट्रक्चर आहे म्हणून. काय आहे तर तो व्हायरस एक प्रोटिनियस स्ट्रक्चर आहे आणि त्याला आपण क्रिस्टलाइज करू शकतो बा, असं कोणी सांगितलं, तर ते सांगितलं स्टॅनली या सायंटिस्टने ते सांगितलं. ठीक आहे. आपण 2 पॉईंट बघितले. एक तर बेजर्निक यांनी ही टर्म दिली. का दिली, कारण त्यांच्या रिसर्चमध्ये हे समजण्यात आलं की हे जे फ्लुइड आहे ते इन्फेक्शियस फ्लुइड आहे. आणि एक टर्म त्यांनी दिली कॉन्टिजियम वायबम फ्लुइडम, म्हणजेच इन्फेक्शियस फ्लुइड, ज्याला त्यांनी नंतर नाव दिलं व्हायरस. आणि त्याच्यानंतर काही रिसर्च झाले. त्यांच्यामध्ये स्टॅनलीची एक रिसर्च आहे क्रिस्टलाइज. त्यांनी व्हायरसला क्रिस्टलाइज फॉर्ममध्ये ठेवलं, क्रिस्टलाइज केलं आणि सांगितलं काय, तर व्हायरसेस जे आहेत ते प्रोटिनिशियस स्ट्रक्चर आहेत, त्यांच्यामध्ये प्रोटीन प्रेझेंट राहतो. ठीक आहे. व्हायरसची आता हळूहळू संकल्पना तुमच्या मनामध्ये येत असेल तर पुन्हा जर आपण याचे स्ट्रक्चर वगैरे जातो तर व्हायरस काय आहे, ॲक्च्युली हा असेल्युलर स्ट्रक्चर आहे. याला जर तुम्ही बघायला गेलं नाही का, तर हा आपल्याला साधा मायक्रोस्कोपमध्ये मिळणार नाही. हा अल्ट्रा मायक्रोस्कोपिक आहे. याला तुम्हाला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये पाहावं लागेल आणि खूप याचं स्ट्रक्चर जे आहे ते खूप नॅनोमीटरमध्ये असते. पाहायला सुद्धा खूप डिफिकल्ट असते हे. ठीक आहे. व्हायरसेस आहेत हे असेल्युलर स्ट्रक्चर आहेत. असेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे काय, यांच्यामध्ये सेल्स वगैरे प्रेझेंट राहणार नाही.
तर हा काय आहे बा, तर आता आपण याच्या स्ट्रक्चरकडे जाऊ. याचं जर स्ट्रक्चर आपण बघायला गेलं तर याच्यामध्ये एक RNA प्रेझेंट असेल जेनेटिक मटेरियल म्हणून, एक तर RNA असेल किंवा DNA असेल. आयदर इट इज RNA और DNA, दोन्ही प्रेझेंट राहणार नाही यांच्यामध्ये. एक तर सिंगल स्टँडर्ड RNA राहील किंवा डबल स्टँडर्ड DNA राहील. या दोनपैकी कुठलाही प्रकारचं दुसरं म्हणजे दोन्ही प्रेझेंट राहणार नाही बा व्हायरसमध्ये, कुठलंही एकाच प्रकारचं जेनेटिक मटेरियल प्रेझेंट राहणार. ठीक आहे, एवढं झालं. तर या RNA वरती किंवा या DNA वरती एक कोटिंग प्रेझेंट राहते. आता लेट सपोज हा सिंगल स्टँडर्ड RNA आहे, तर याच्यावरती एक प्रोटीनची कव्हरिंग प्रेझेंट राहते. झालं, याच्यावर काहीच नाही. एवढंच झालं तुमचं व्हायरस. RNA ॲज अ जेनेटिक मटेरियल और DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल, आणि त्याच्यावरती एक तर प्रोटीनची राहणार. काही व्हायरसेसमध्ये लिपिडची सुद्धा राहते, लिपिड प्लस प्रोटीन दोन्ही राहते. बट ॲज अ जनरलाइज्ड वेमध्ये जेव्हा आपण बघतो तर तेव्हा आपण दोनच कन्सिडर करतो, एक RNA ॲज अ जेनेटिक मटेरियल आणि त्याच्यावरती प्रोटीनची लेअर कोटिंग प्रेझेंट राहते. ठीक आहे, एवढं जर आपण एक जनरलाइज स्ट्रक्चर हाच पकडून घ्या तुम्ही व्हायरसचा. काय राहते, प्रोटीन हे स्ट्रक्चर प्रेझेंट, प्रोटीन ॲज अ कव्हरिंग राहते. सेल्युलर स्ट्रक्चर आहे. आणि या व्हायरसेसला ना लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्या दोघातल्या मधातली एक टर्म दिली झालेली आहे. म्हणजे हा जिवंतही नाही आहे आणि मेलेलाही नाही आहे. जिवंत जर असता तर हा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी शो केलं नसतं. यांच्यामध्ये हा सेल्युलर स्ट्रक्चर असता, सेल्स याच्यामध्ये प्रेझेंट असते. म्हणजे याच्यामध्ये एक तर आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पाहायला मिळाला असता, मायटोकॉन्ड्रिया पाहायला मिळाला असता, न्यूक्लियस पाहायला मिळाला असता. बट अशा प्रकारचं कोणतंही स्ट्रक्चर यांच्यामध्ये प्रेझेंट राहत नाही. हे सीधा म्हणतात आम्ही येऊन फक्त RNA आणि प्रोटीन, दोहीच है अपने पास पार्ट, RNA और प्रोटीन. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा सायटोप्लाझम प्रेझेंट राहत नाही. यांच्याकडे स्वतःची सेल्युलर मशिनरीज नाही आहेत, जसे की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणा, गॉल्जी कॉम्प्लेक्स म्हणा, जे प्रोटीन फॉर्मेशनमध्ये मदत करतात. तर ठीक आहे, तर आता तुमच्या मनात एक प्रश्न पडायला पाहिजे, यांच्यामध्ये सर जर सेल्युलर ऑर्गनायझेशन नाही, सेल्युलर ऑर्गॅनेल्स नाही, तर हे डिवाइड कसे करतात, हा प्रोटीन कुठून आला यांच्यामध्ये मग? तर हे कसं होते, हे सेल्स जे आहेत ते एक तर पॅरासाइट ऑब्लिगेट आहेत. पॅरासाइट ऑब्लिगेट म्हणजे काय, तर हे दुसऱ्या सेलच्या भरोशावर जगतात, दुसऱ्या सेलच्या अंदरच राहतात. बाहेर जर राहिले तर बिलकुल निर्जीव प्रकार राहतात. निर्जीव, कोणाशी का बाहेर चालू त्याची काय मतलब नाही, बिलकुल निर्जीव, मेल्यात मुजरा असं म्हणतात नाही का, तशा टाईपमध्ये राहतात. बट वन्स दे एंटर इन अ सेल, आता लेट्स सपोज हा एक व्हायरस आहे, हा जेव्हा सेलच्या अंदर एंटर करतो तेव्हा एकदमच ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये येतो, आजपर्यंत पूर्णपणे झोपला होता, आत्ता पुरा एवढे काम करून टाकतो म्हणते. तशाच टाईपमध्ये एकदमच ॲक्टिव्हमध्ये येतो. याचे जे सेल्युलर आता ऑर्गॅनल्स आहेत त्यांच्यावरती आपला पहिले ताबा घेतो. सेल्युलर ऑर्गॅनल्स आहेत आणि त्याच्या थ्रू स्वतःला याच्या अंदर मल्टिप्लाय करतो. खूप सारे कॉपीज झाले, त्याच्यानंतर या सेल्सला ब्रस्ट आउट करतो. हे सेल फुटली आणि याचे मल्टिपल कॉपीज तयार झाले. अशा टाईपमध्ये यांचं रिप्रोडक्शन प्रेझेंट राहते. काय करते, एका सेलला आपला होस्ट बनवते, त्याच्या अंदर जाते, त्याचे सर्व सेल्स ऑर्गॅनल्स आहेत त्यांना स्वतःला रिप्लिकेट करण्यासाठी एक यूज म्हणून करते. आणि एक वेळा ते खूप सारे त्याचे कॉपीज तयार झाल्या, एकापासून 100 झाले, 1000 झाले, तर काय होते, हे सेल्स पूर्णपणे ब्रस्ट आउट होते, फुटते आणि त्याच्यामधून खूप साऱ्या DNAच्या कॉपीज व्हायरसच्या कॉपी तयार होतात. ठीक आहे, अशा टाईपचे यांचं रिप्रोडक्शन राहते. रिप्रोडक्शन झालं, स्ट्रक्चर सुद्धा झालं, प्रोटीन स्ट्रक्चर आहे, दुसऱ्याच्या भरोशावर याचं रिप्रोडक्शन प्रेझेंट राहते. ठीक आहे, आणि अजून मी काय सांगितलं, हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या मधातली आहे. असं का म्हणतात, कारण यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं मेटाबॉलिझम प्रेझेंट राहत नाही. आणि यांना नॉन लिव्हिंग सुद्धा का कन्सिडर करत नाही, कारण रिप्रोडक्शन तर प्रेझेंट आहे, भलेही दुसऱ्याच्या सेलच्या अंदर रिप्रोडक्शन करतायत, बट रिप्रोडक्शन प्रेझेंट आहे ना, स्वतःचे 1-2 मल्टिपल कॉपीज तयार करतात. म्हणूनच यांना लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्या मधातलं कन्सिडर करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर आय होप आपण सर्व व्हायरसेसचे टॉपिक कव्हर केलेले आहेत. व्हायरस ठीक आहे, इन्फेक्शियस आहे, याला न्यूक्लिओ प्रोटीन सुद्धा म्हणतात. न्यूक्लिओ मीन्स काय, न्यूक्लिओक ॲसिड झाले,
जसे की RNA, DNA यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि प्रोटीन स्ट्रक्चर यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. जसे की टोबॅको मोझॅक व्हायरसमध्ये काय होतं, तर त्यांच्यामध्ये सिंगल स्टँडर्ड RNA प्रेझेंट होता. RNA प्रेझेंट आहे सिंगल स्टँडर्ड, असा गोल 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 गोल, ठीक आहे. आणि याच्यावरती असे कॅप्सोमियर्स प्रेझेंट आहेत. कॅप्सोमियर काय आहे, तर हे प्रोटीनचे एक युनिट आहेत. जसं की आता सपोज एक भिंत आहे, त्या भिंतीचा एक युनिट म्हणजे काय, तर एक वीट, एक ब्रिक. तो ब्रिक झाला कॅप्सोमियर आणि ते पूर्ण भिंत झाली कॅप्सिड. समजलं का तुम्हाला? ते पूर्ण भिंत झाली कॅप्सिड आणि त्या भिंतीचा एक ब्रिक जे आहे, वीट, ते झाली कॅप्सोमियर. अशा प्रकारे यांचं स्ट्रक्चर राहते. टोबॅको मोझॅक व्हायरस सुद्धा झालं व्हायरसेस. आणि हे काही डिसीज कॉज करतात ज्यांच्यामध्ये येतात कर्लिंग ऑफ लीफ, म्हणजे जो लीफ आहे त्यांची कर्लिंग होते. जसे की आता हा एक लीफ आहे, तर असे गुंडाळण्यात आल्यासारखे येतात, ते कर्लिंग होते त्यांची. येलोविश, अशा टाईपमध्ये कर्लिंग झाल्यासारखी होते. त्यांच्यामध्ये येलोविशनेस येते, येलो कलर पडतात. आणि ड्वार्फिझम येते, म्हणजे तो झाड खूप लांब वाढत नाही, छोटासा झाड राहतो. येलोविशनेस येते, कर्लिंग ऑफ लीफ येते. असे काही सिम्पटम्स आहेत व्हायरल डिसीजचे. हे व्हायरसेस जे आहेत ते सर्वच प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सला इन्फेक्ट करू शकतात, जसे की प्लांट, ॲनिमल, फंगी आणि बॅक्टेरिया. या चारही टाईपच्या ऑर्गेनिजम्सला व्हायरस कैपेबिलिटी ठेवते की अपन किसी को नहीं छोड़ेगा, सबको इन्फेक्ट करेगा, सबको डिसीज कॉज करेगा. यापैकी सर्वांना डिसीज कॉज करायचं काम करते व्हायरस. ठीक आहे. तर व्हायरस काय आहे, एक न्यूक्लिओप्रोटीन आहे ज्याच्यामध्ये DNA किंवा RNA दोघांपैकी एक ॲज अ जेनेटिक मटेरियल प्रेझेंट राहील. सेल्युलर स्ट्रक्चर आहे, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्या मधातलं आहे, एक इंटरमिडिएट फॉर्म आहे. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं. यांचं मॉलिक्युलर वेट खूप कमी असते. आता जो नेक्स्ट आहे तो आहे व्हायरॉइड्स. आता छोट्याशा स्टम्स आहेत, लायकेन्स वगैरे. लायकेन्स तो नेक्स्ट टॉपिक आहे, ठीक आहे, तो सांगतो थोड्या वेळात. व्हायरॉइड्स काय आहेत, तर आता मला सांगा, व्हायरस मायनस प्रोटीन इज इक्वल्स टू व्हायरॉइड्स. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा यार. कधीही तुम्हाला जर व्हायरॉइड्सला समजायचं आहे ना, तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्हायरस मायनस प्रोटीन इज इक्वल टू व्हायरॉइड्स. म्हणजे काय राहिलं, जेनेटिक मटेरियल राहिला. ॲज अ एक तर RNA असेल, RNAच राहतं तसं म्हटलं तर. यांच्यामध्ये सिंगल स्टँडर्ड RNAच प्रेझेंट राहतो. लो मॉलिक्युलर वेटचा RNA प्रेझेंट राहतो, यांच्यामध्ये DNA प्रेझेंट राहत नाही. सॉरी, व्हायरस मायनस प्रोटीन म्हणजे असे व्हायरॉइड्स असे ऑर्गॅनिझम असे आहेत स्ट्रक्चर ज्यांच्यामध्ये प्रोटीन प्रेझेंट राहत नाही ॲज अ मेम्ब्रेन किंवा कव्हरिंग म्हणून. तर अशा स्ट्रक्चरला म्हणतात व्हायरॉइड्स. आणि हे व्हायरसपेक्षा लहान असतात आणि यांचा जो मॉलिक्युलर वेट आहे तो कमी राहतो व्हायरसपेक्षा. ठीक आहे. तर याचा जो शोध होता तो होता TW डायोनियर. काय टीओ डायनर या सायंटिस्टनी यांचा शोध केला होता. याचा शोध लावलं होतं. आणि हे काही डिसीज कॉज करतात. मॅड काव डिसीज, ह्युमन्सला सुद्धा डिसीज करतात. J.R. जॅकोब डिसीज असा काहीतरी एक डिसीज आहे जो ब्रेनशिन डिसीज, असे काही डिसीज कॉज करतात. सॉरी हे प्रायन्स डिसीज झाले. व्हायरॉइड्स, ठीक आहे, हे लक्षात आलं. व्हायरॉइड्स काय, लो मॉलिक्युलर वेटवाला स्ट्रक्चर आहे. याच्यानंतर येतात प्रायन्स काय आहेत, हे प्रायन्स एक प्रोटीनी स्ट्रक्चर आहे. हे काय म्हणतात त्याला, इनफोल्डिंग आहे. अबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स. मला हे नाव लक्षात नव्हते. अबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन आहेत. हे तेच असेल्युलर स्ट्रक्चरच आहे. हे सुद्धा ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स आहेत जे की ह्युमन्सला डिसीज कॉज करतात, जसे की CR जॅकोब डिसीज आणि मॅड काव डिसीज. असे ब्रेनशी रिलेटेड हे डिसीजेस आहेत
जे की प्रायन्स कॉज करतात. काय ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स आहे, RNA वगैरेचे याच्यात काही फंक्शन नाही. प्रायन्स आहेत, व्हायरॉइड्स आहेत. व्हायरॉइड्स काय तर व्हायरस मायनस प्रोटीन इज इक्वल टू व्हायरॉइड्स. ठीक आहे, हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा व्हायरॉइड्सच्या बाबतीत. मग समजून असेल की याचा जो मॉलिक्युलर वेट राहील तो कमी राहील, लो राहील. आता हे झालं. आता जो लास्ट टॉपिक राहिला आहे याच्यानंतर आपला चॅप्टरच खतम आहे. ठीक आहे, तो आहे लायकेन्स. लायकेन्स मी याच्या आधीही सांगितलेलं आहे लायकेन्स काय आहेत तर आपण आता बघू लायकेन्सच्या बाबतीत. ठीक आहे, लायकेन्स काय आहेत तर हे असोसिएशन आहे, एक दोघा मित्रांची मैत्री आहे साध्या भाषेमध्ये. हा सेल्युलर स्ट्रक्चर आहे. हा सुद्धा 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये येत नाही, बट हा सेल्युलर स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये प्रॉपर सेल्स प्रेझेंट राहणार, अल्गी आणि फंगायचे. जे लोअर अल्गी आहेत, लोअर प्लांट्स आहेत, अल्गी वगैरे अशासोबत फंगीची असोसिएशन असते, त्याला म्हणतात लायकेन. ठीक आहे, लायकेनमध्ये काय आहे तर अल्गी प्लस फंगी. आणि हा असा स्ट्रक्चर आहे की तुम्ही यांना डिफरन्शिएटच करू शकत नाही की अल्गीचा पार्ट कोणता आहे आणि फंगीचा पार्ट कोणता आहे. खूप इंटरमिक्स असतात. आणि याच्यापैकी जो अल्गल पार्ट आहे, अल्गल कंपोनंट आहे, त्याला म्हणतात फायकोबायंट. आणि जो फंगी आहे त्याच्या पार्टला म्हणतात मायकोबायंट. ठीक आहे, फंगी मायकोबायंट आणि अल्गी तो आहे फायकोबायंट. असे 2 कंपोनंटचे नाव झाले त्याच्या. तर हे असोसिएशन काय असते, एक म्युच्युअलिस्टिक रिलेशन आहे, ज्याच्यामध्ये दोघांचाही फायदा होतो. दोघेही जगतात, दोघेही न्यूट्रिशन घेतात. आता मला सांगा, अल्गी जे आहे ते एक तर फोटोसिंथेटिक आहे, म्हणजे तो स्वतःचा अन्न स्वतः तयार करते फोटोसिंथेसिस थ्रू. पण फंगी असा आहे का नाही, तर तो दुसऱ्याच भरोशावर जगत आहे, दुसऱ्याच भरोशावर खाना खाते, बस तेच आहे, हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन आहे. तर हा का करतो, जो फंगी आहे तो अल्गीला मिनरल्स देतो. मिनरल्स जमिनीतून खूप चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब करतो, चांगल्या प्रकारे एक्स्ट्रॅक्ट करतो, जसे की फॉस्फरस झाले, कोणतेही मिनरल्स म्हणा, मिनरल्स आयन्स वगैरे झाले. ठीक आहे, तर हा मिनरल्स खूप चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब करतो जमिनीतून. बट अल्गीमध्ये ते फंक्शन नाही. आणि हा जो आहे तो वॉटर सुद्धा प्रोव्हाइड करतो अल्गीला. काय करताय फंगी, काय म्हणते अल्गी फंगीला काय म्हणते, तू मला मिनरल दे, वॉटर दे, मैं तेरे को खाना दूंगा. हा काय देते, फूड देते. मग आपल्याला ठेवेल, याला देईल. हा काय करेल, मिनरल त्याला देईल आणि फूड स्वतः घेईल. या कंडिशनमध्ये काय होत आहे, दोघांचाही फायदा होत आहे. फंगी सुद्धा जगत आहे, अल्गी सुद्धा जगत आहे. तर अशा टाईपच्या असोसिएशनला सिम्बायोटिक असोसिएशन म्हणतात, ज्याच्यामध्ये दोघांचाही फायदा आहे. ठीक आहे, फंगल मेमरीज, मायक्रोबायंट वगैरे सर ठीक आहे, सब आपण पॉईंट झाले. बट हे लायकेन्स वगैरे काय आहेत, हे कुठे आढळतात तर हे नॉन पोल्युटेड एरियामध्ये आढळतात. असं जागा जिथे प्रदूषण नाही. जर तुम्हाला कुठे पाहायला मिळत आहेत बा, तर असं समजा की ते सबसे नॉन पोल्युटेड जागा असल्यासारखी आहे, एकदम प्युअर फ्रेश एअर आहे, वॉटर आहे, सॉइल आहे, अशा ठिकाणी हे आढळतात, नॉन पोल्युटेड एरिया. प्रेझेंट इन नॉन पोल्युटेड एरिया. म्हणजेच हे इंडिकेटर सुद्धा आहेत. म्हणजे आता समजा हे जिथे नाही आहेत असं समजून घ्यायचं का तिथे पॉल्युशनचे एक सर्टन लेवल पॉल्युशन आहे त्याच्यामध्ये. आणि जे आता दिल्लीसारखं जर ठिकाण म्हणा, खूप पोल्युशन आहे, अशा ठिकाणी हे आढळतच नाही आपल्याला. म्हणून हे काय आहेत, इंडिकेटर्स आहेत, बायो इंडिकेटर्स आहेत. यांनाच बायो इंडिकेटर सुद्धा म्हणतात. ठीक आहे, बायो इंडिकेटर्स आहेत ज्याच्यामध्ये की आपली एअर कशी आहे, सॉईल कशी आहे, वॉटर कसं आहे, तर याच्या थ्रू सांगतात. जर पोल्युटेड सॉईल असेल तर हे मरतात, सेन्सिटिव्ह आहेत खूप पोल्युशनला, जसे की सल्फर डायऑक्साईड वगैरे झालं नाही का, तशा कंपोनंट्सला, तसे एअर पोल्युशनला हे खूप सेन्सिटिव्ह आहेत, लवकरच मरतात. म्हणूनच यांना बायो इंडिकेटर्स म्हणून म्हटलेलं आहे. आणि हे काय आहे तर पायोनियरिंग स्पेसिस आहेत. पायोनियरिंग स्पेसिस म्हणजे काय तर सर्वात पहिले हेच आले होते असल्यासारखे आहे. आता लेट सपोज आता हे एखाद दगड आहे समजा, हे रॉकवरती बॅरेन रॉकवरती ग्रो होतात. बॅरेन रॉक म्हणजे असेच पडलेले जिथे खूप लाईफ वगैरे नाही, तर हे लाईफची पहिली सुरुवात करतात त्या जागेवरती. जसे की आता लेट सपोज हा येते की आता हा लायकेन्स ग्रो झाला आहे याच्यावरती. तर असे काही हा आपल्या मेटाबॉलिझममध्ये, आपल्या लाईफ प्रोसेसमध्ये असे काही एन्झाईम्स सोडतो की ज्याच्या थ्रू याच्यामध्ये लायटिक एन्झाईम्स सोडतो की याला क्रॅक्स येतात.
या रॉकला क्रॅक्स येतात. हा दगड फुटतो हळूहळू आणि काय होते, सॉईलची फॉर्मेशन होते, वेदरिंग होते. सॉईल फॉर्मेशन कोण करतात, लायकेन्स वगैरे असे ऑर्गॅनिझम्स आहेत, असे असे स्ट्रक्चर्स आहेत की जे सॉईल फॉर्मेशनला मदत करतात. आणि एक इकॉलॉजिकल मेन इम्पॉर्टंट फंक्शन सुद्धा आहे हा लायकेन्सचा. तर काय बघितलं आपण याच्यामध्ये, दोन मित्राची संगत आहे, अल्गी आणि फंगी. तो एक म्हणते मला मिनरल दे, एक म्हणते मला फूड दे. दोघांचाही फायदा आहे, म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिप आहे. आणि बायो इंडिकेटर्स आहेत, म्हणजे पोल्युटेड ठिकाणी हे ग्रो होणार नाही अजिबात. एवढं झालं. पुन्हा वेदरिंग आहे, म्हणजेच सॉईल फॉर्मेशन मला मदत करते. का बरं, कारण एका कोणत्याही दगडावरती ग्रो होणार, लायटिक एन्झाईम्स सोडणार हळूहळू, आणि त्या दगड हळूहळू फुटायला लागणार आणि त्याच्या थ्रू मातीची निर्मिती होते, सॉईल फॉर्मेशन होते. म्हणूनच यांचा एक इम्पॉर्टंट रोल आहे, इकॉलॉजिकल रोल आहे हे. ठीक आहे. तर आय होप आपण ह्या चॅप्टरला कंप्लीट केलेला आहे हळूहळू. तर तुमचे काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ फार खूप लंबा झाला असेल तर थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तर प्लीज सांगा.